पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या जल्लोषात, नव्या थाटात, नव्या उत्साहात सुरू होते 46व्या स्पर्धेचा हा पहिला दिवस आजच्या दिवसभरातला आणि दुसऱ्या फेरीच्या लढतींना प्रारंभ झालेला आहे। धानिवली संघानं विजय मिळवत तो संघ या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेला। सन्मान्य डॉक्टर विकासजी मस्कर सरांचे या ठिकाणी आगमन झाले। 20वा रिसॉर्टचे मालक डॉक्टर विकासजी मस्कर यांना विनंती करतो आपण मंचावरती अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा। डॉक्टरांचं खूप चांगला सहयोग असतो, चांगला सपोर्ट असतो स्पर्धेला, आयोजकांना। डॉक्टरांचे या ठिकाणी आगमन झाले। पहिला चेंडू बराचसा बाहेर आहे, मयूर शेळकेचा वाईडची घोषणा होईल। हो, नो बॉल, नो बॉल या ठिकाणी पडेल आणि पुढचा फ्री हिट असेल पुढचा चेंडू। एक धाव, खर तर नो आणि वाईड जर अशा वेळेस असेल तर पहिला नो बॉल दिला जातो आणि मग वाईड दिला जात नाही। चेंडू मात्र उजव्याच्या बाहेर होता, उभ्या फटका खेळायचा होता, पायामध्ये कुठली मुवमेंट नव्हती आणि शरीरापासून खूप लांब ठेवला त्याने चेंडूला। क्रिकेटमध्ये आपण पाहतो की पहिली गोष्ट महत्त्वाची असते की तुम्ही चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचा। लागोपाठच्या 3 बळींसाठी अर्थात विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आले। देविदासजी शिंगोळे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे। हो, स्लोवर वन, चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर घेऊन गेला आणि निर्धाव चेंडू। वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणजे मयूर शेळके। या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं होतं सातत्याने तो चेंज ऑफ पेस करत असतो, विशेषतः बॅक ऑफ द हँड जे गोलंदाजी करत असतो ते चेंडू त्याचे भयानक विखारी असतात, फलंदाजांच्या आवाक्या बाहेरचे ठरतात। यावेळेस थोडंसं स्पीड दिलं होतं, गुडलेन स्पॉटवरून उजव्याच्या बाहेर चेंडू घेऊन गेला, निर्धाव। खूप चांगली गोलंदाजी आहे, या खेळाडूकडे गुणवत्ता भरपूर आहे। विशेष म्हणजे स्पर्धेच्या आयोजनामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका, त्याचबरोबर संघामध्ये देखील महत्त्वाची भूमिका। मला वाटतं ते जिथे काम करतायत तिथे सुद्धा ते महत्त्वाची भूमिका अदा करत असतील, कारण काही लोकांना सवय असते लीडिंग फ्रॉम फ्रंट, नेहमी पुढे येऊन काम करण्याची। त्यामध्ये मयूर शेळकेचं नाव अग्रक्रमाने येईल। चेंडू आकाशामध्ये, स्क्वेअर लेग, चेंडूच्या खाली पोहोचू शकत नाही, झेल सुटतोय, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर 4। आखूड टप्प्याचा चेंडू होता, कट केला, चेंडूला ड्राइव्ह केला डीप कव्हर पॉइंट कडे, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश आले। चांगलं क्षेत्ररक्षण तिथे भास्कर कडून आणि आपल्या संघासाठी काही धावा त्याने सेव्ह केलेल्या आहेत। 3 धावांबरोबर धावफलक पहिल्या षटकामध्ये 8 पर्यंत पोहोचलेला आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये सचिन आणि स्वप्नील। आतापर्यंत स्वप्नीलला खेळताना आपण पाहिलं सचिन पहिल्या चेंडूसाठी स्ट्राइक एंडला पोहोचेल। या अगोदरच्या सामन्यामध्ये सचिन आणि स्वप्नीलने केलेला धडाका अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत। यावेळेस ओहो, आकाशामध्ये चेंडू, पंच बघतायत, षटक संपलं आणि यावेळेस सचिन नाबाद। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 8 धावा असतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। मयूर शेळकेची चांगली गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी। आणि आता योगेश अधिकारी। खरं तर मयूर शेळके आणि योगेश अधिकारी हे 2 फक्त गोलंदाज नाहीत, तर त्या 2 तोफा आहेत। आणि जर तुमच्याकडे अशा 2 तोफा असतील, तोफखाना इतका भयानक असेल, तर मला वाटते पुढे कोणताही संघ असू द्यात तर निश्चित प्रकारे हे दोनही किफायतशीर ठरतात, हे दोनही मोठे संहारक ठरतात। आणि तीच गोलंदाजी योगेश अधिकारी गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघनायक।
आणि विशेष म्हणजे हे दोनही गोलंदाज जबाबदारी घेण्यासाठी आसुसलेले असतात, तयार असतात. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक देविदाजी शिंगोळे साहेबांकडून, तर त्याबरोबर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक देविदाजी शिंगोळे साहेबांकडून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. मिडॉनचा खेळाडू हा स्क्वेअर लेगला आणला गेलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे त्याला उभं केलं. शॉर्ट फाईन लेग सुद्धा तयार आहे. पहिली स्लिप म्हणता येणार, तिथे शॉर्ट थर्डमॅन आपण म्हणू. आणि त्याचबरोबर बॅकफुट पॉइंटला देखील मयूर शेळके, तर पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, त्याचबरोबर डीप लॉंग ऑफ. रचना उजव्याच्या बाहेर, चेंडू तिथेच होता, हाफ होली करत चेंडूला खेळला लॉंग ऑफ वरती, तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मिळतील. चांगला फटका आणि त्यावरती धावा देखील. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगले. स्वप्नील आणि सचिन या दोघांमध्ये एक चांगलं समन्वय आहे आणि त्याचमुळे धावा आपण पाहतो की हे दोघं खेळत असताना सहज मिळतात. 10 धावा 2 अंकामध्ये देवगाव. यावेळेस उजव्याच्या बाहेर आहे, बाहेर वाईडचा इशारा. लिमिटेड ओव्हरच्या सामन्यांमध्ये आम्ही बघतो बऱ्याच वेळा की गोलंदाज शरीरापासून लांब चेंडू टाकायचा प्रयत्न करतात. विशेषतः वाईडच्या लाईनच्या वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे फलंदाजांची मुवमेंट सुद्धा मोठी असते. शफल होऊन खेळताना जास्त फलंदाज दिसतील. चेंडू लॉंग ऑनला, झेल टिपला, पहिला धक्का, स्वप्नील बाद. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. त्याचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो 1 नंबर. त्याचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो 1 नंबर. स्वप्नील खर तर चांगला खेळत होता. बॅट त्याची मिडल ऑफ द बॉल होत होती. मिडल ऑफ द बॅट चेंडू बरोबर बॉलच्या मध्यावधीमध्ये येत होता. स्वीट स्पॉट वरती चेंडू येत होता. अशा परिस्थितीमध्ये खरं तर मोठा फटका खेळायचा होता, परंतु टायमिंग यावेळेस जुळलं नाही आणि लॉंग ऑनच्या हातामध्ये त्याने झेल दिला. स्वप्नील बाद झाला. सोपा झेल देऊन परतला. 1 गडी बाद 11 धावा धावफलकावरती देवगाव संघाच्या. डावखुऱ्या हाताचा सचिन स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला दौलत संगनायक, दौलत तुपे आणि सचिन ही जोडी. योगेश अधिकारी संघनायकाची कामगिरी जबाबदारी पार पाडत असताना गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी योगेश कडून. उजव्या बाहेर कव्हरच्या दिशेने चेंडू उंच उडवलाय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तिथे 2 धावा सचिनला मिळतील. 2 धावा देवगाव संघाच्या खात्यावर. तेरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगाव. फील्ड सेटिंग आपण पाहतो. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत. स्क्वेअर लेग देखील तिथेच आहे सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करताना. एक सिंगल इथे मिळेल आणि धावफलकावरती 14 धावांची नोंद होईल. योगेश अधिकारीनं देखील या षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी केली. इकॉनॉमिकली बेस्ट आपण म्हणतो, कारण 5 षटकांचा सामना असेल, तुम्ही 10 धावांपेक्षा कमी धावा खर्च करत असाल तर निश्चित ते चांगले षटक संबोधलं जातं. स्ट्राईक एंड वरती दौलत तुपे संगनायक. ओहो, चेंडू फ्लाइट होती खर तर आणि ग्लान्स करण्याचा प्रयत्न इथं फसला. निर्धाव चेंडू. योगेश अधिकारी गती परिवर्तन करत असताना बॅक ऑफ द हँड टाकला होता. खूप लवकर चेंडू रिलीज केला होता आणि तो हवेतून ज्यावेळेस हवाई मार्गाने येत होता, अंदाज आला नाही तो दौलतला. आखूट टप्प्याचा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर आणि वाईड. खर तर हा खराब चेंडू होता. दौलतचा प्रयत्न निश्चित प्रकारे, तो जर अगोदर सेट झालेला फलंदाज असता तर या चेंडूवरती तुम्हाला 6 धावा डेफिनेटली बघायला मिळाल्या असत्या. नशिबवान ठरला तिथे योगेश अधिकारी आणि धावफलकावरती असतील आता 15 धावा. दुसरं षटक एव्हाना सुरूच आहे. फुलर लेनचा चेंडू, मधली यष्टी उद्ध्वस्त
अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न फसला. संघनायक संघनायकानं मिळवून दिलेलं मोठं यश. एका संघनायकानं दुसऱ्या संघनायकाला बाद केलं. योगेश अधिकारी दौलत तुपेचा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगाव. तिसरं षटक गोलंदाज मयूर शेळके. काय गोलंदाजी केली होती मयूरनं पहिल्या षटकामध्ये. आपण बघितलं होतं मयूरला लाईन मध्ये व्हेरिएशन, लेंथ मध्ये व्हेरिएशन, स्पीड मध्ये व्हेरिएशन आणि असं अफलातून मिश्रण करणारा गोलंदाज कोण असेल तर तो मयूर शेळके. आणि मी बघितले सकाळपासून आपण बघतोय की ज्या गोलंदाजांकडे व्हेरिएशन करण्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, असेच गोलंदाज आज दिवसभरामध्ये यशस्वी ठरले. त्यापैकी मयूर एक. यावेळेस उंच खेळण्याचा प्रयत्न, पूलचा प्रयत्न फसला. मयूर शेळके टिपतोय. सुरेख झेल. तिसरा फलंदाज बाद. सचिन देखील तंबूच्या आश्रयाला. घडून आणलेले आहेत. आज 3 फलंदाज बाद केलेत मात्र 15 धावसंख्येवर. देवगावचा संघ अडचणीत आलेला आहे. या तोफांच्या माऱ्यासमोर त्यांचा टिकाव लागलेला नाही. पुढचे काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. मयूर शेळके तयार आहे. तर स्ट्राईक एंडला तुम्ही बघताय नवीन फलंदाज. स्लोवर 1 चेंडू. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सतीश देर, सतीश शेळके, मयूर शेळके 2 भाऊ या संघामध्ये खेळतात. एक भाऊ सलामीला गोलंदाजी करतो तर दुसरा भाऊ सलामीला फलंदाजी करतो. धाव फलकावरती तुम्हाला दिसतील 15. पुढे टाकला चेंडू. लॉंग ऑनच्या मध्ये एक टप्पा घेत सीमारेषा पार. यावेळेस वंडरफुल शॉट, क्रॅडिकल, मॅग्निफिसेंट ड्राइव्ह, षटकार. टप्प्यात होता आणि चेंडूचा कार्यक्रम ठरलेला. धावफलकावरती तुम्ही बघाल लॉंग ऑफला जमिनीच्या समांतर चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे फेक होते.
2 धावा इथे मिळतील. या 2 धावांबरोबर धावफलकावरती 17 धावांची नोंद होईल. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ माफ करा 27 धावा. कदाचित पायामध्ये क्रॅम्प आलेला असावा. चेंडूचा थ्रो फेकताना तिथे क्षेत्ररक्षक भरतचा पाय निसरला. खेळताना या गोष्टी होत असतात, परंतु तरी मी बऱ्याच वेळा खेळाडूंना सांगत असतो, विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटर या गोष्टीकडे फारसं गांभीर्याने बघत नाही. म्हणजे तुम्ही वॉर्मअप करत नाही. तुमची मॅच ज्यावेळेस होणार असते ना, मॅचच्या अगोदर तुम्ही 10 मिनिटं वॉर्मअप केलं पाहिजे, शरीर गरम केलं पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचे क्रॅम्प उद्भवत नाहीत. जखमा या खेळामध्ये ठरलेल्या असतात. तरी देखील जखमी झाल्यानंतरही आपले खेळाडू मैदान सोडायला तयार नसतात. जीवाचं रान करणारे खेळाडू आपण बघत असतो, प्राणाची बाजी लावणारे खेळाडू आपण बघत असतो, आणि त्यामुळेच क्रिकेट खेळ सहज सुंदर होतो. प्रेक्षकांना देखील असा खेळ आवडतो. आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी हे खेळाडू किती प्रयत्न करत असतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतात, आणि त्यांचा असा सळसळत्या रक्ताच्या उत्साहाचा खेळ पाहणं हा देखील विलोभनीय आनंद असतो मैदानामध्ये, आणि सातत्याने या खेळाडूंनी तो आपल्याला दिलेला आहे. धावफलकावरती आपल्याला बघायचंय धावा 27, 3 गडी बाद 27. मयूर शेळके या षटकामध्ये आपली धग कायम ठेवू शकला नाही. पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर पहिल्या 7 चेंडूमध्ये राज होतं मयूर शेळकेचं. तिथून पुढे चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑन, चेंडू खाली, झेल सुटतोय. सुटलेला झेल, जीवदान, आणि 2 धावा. सोपा झेल होता खरं तर, आणि एवढा सोपा झेल सुटतोय. 29 धावसंख्येवरती पोहोचेल तिसऱ्या षटकामध्ये देवगाव. ड्रिंक्स मैदानामध्ये येत आहेत. पहिल्या 3 षटकामधला खेळ आपण पाहिला. स्वप्नीलने काही प्रमाणात प्रयत्न केले होते, एक चौकार खेळला, परंतु डॉट डिलिव्हरीची संख्या जास्त होते त्याच्या इनिंगमध्ये. आपल्या संघासाठी तो 9 धावांचं योगदान देऊ शकला. दौलत आज संघनायक 0वरती बाद झाला. सचिननं 3 धावांचं योगदान दिलं, तर विशाल अजून 0वरती खेळतोय. मात्र अक्षयनं इथे गोलंदाजांना देमाय धरणी ठाय करून टाकले. त्यानं बनवल्या 4 चेंडूमध्ये 12 धावा. गोलंदाजीमध्ये योगेश अधिकारी हा यशस्वी ठरलेला गोलंदाज. एका षटकामध्ये मात्र 7 धावा देताना 2 महत्वाचे मोहरे त्याने टिपलेत. मयूरनं 2 षटकं टाकली. 2 षटकामध्ये मोजलेले आहेत तब्बल 22 धावा. 1 गडी त्याने बाद केलेला आहे. ड्रिंक्स मैदानामध्ये आपण पाहतोय धडाकेबाज चषक 2020, 46व्या वर्षामध्ये पदार्पण केलेली स्पर्धा. गेली 46 वर्ष अनेक मंडळी साक्षीदार आहेत. विशेषतः वडवली गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी ही स्पर्धा सुरू केली. त्यावेळेस हे छोटं रोपटं होतं, आज मोठा वटवृक्ष झालाय. मंचावरती ही स्पर्धा सुरू करणारे मान्यवर उपस्थित आहेत. त्यावेळेस टेनिस बॉल नक्कीच नसेल, तर तो लेदर बॉल असेल किंवा गटचा बॉल असेल. हळूहळू ही स्पर्धा टेनिस बॉलकडे आली. निश्चित प्रकारे इथं अनेक मान्यवर बसलेले आहेत ज्यांनी ही स्पर्धा सुरू केली. त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायला आवडलं असतं. देवीदासजी शिंगोळे हे एक स्पर्धा सुरू करण्यामध्ये त्यांचाही पुढाकार होता. ते देखील मंचावरती उपस्थित आहेत. आणि आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की ही स्पर्धा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस अडचणी काय आल्या होत्या, किती संघ होते, किती षटकांच्या मॅचेस होत्या, कशी स्पर्धा झाली, बॉल कोणता होता, या सगळ्या गोष्टी आपण ज्येष्ठांकडून जाणून घेऊया ही स्पर्धा पुढे पुढे नेत असताना. उजव्याच्या बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय आणि एक अतिरिक्त धाव वाईडच्या रूपाने धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलक दाखवतोय 30 धावा. पहिल्या काही चेंडू मी नंतर पहिल्या 13 चेंडूमध्ये मजबूत स्थितीमध्ये होता वडवलीचा संघ. आता धडाकेबाज त्यांनी धडाका सुरू केला होता, परंतु अक्षयनं काही प्रमाणात त्रस्त करून टाकले गोलंदाजांना. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, झेल मात्र सुटतोय.
बरेचसे झेल सुटलेले आहेत. प्रॅक्टिस ही महत्वाची असते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण होतो, परिपक्व होतो आणि त्यासाठी सराव गरजेचा आहे. झेल घ्यायचे असतील तरी सराव गरजेचा आहे. झेल घेत असताना नजर चेंडूवरती टिकून राहणं महत्वाचं आहे. थोडा वेळ जरी तुम्ही नजर हटवली म्हणजे पापणी जरी पाडली तरी सुद्धा तुमच्या हातातून झेल सुटू शकतो. एक तंत्र असतं आणि मी बरेचसे झेल सुटलेले बघितलेत, विशेषतः धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली संघाकडून. यावेळेस दूरवरती चाललेल्या चेंडूची छेड काढली आणि चेंडू देखील गपगुमान तो सांगेल तिकडे निघून गेला. 4 धावा. या 4 धावांबरोबर धावफलकावरती आहेत 36 धावा. चांगली बॅटिंग दाखवतोय तो अक्षय आणि आता त्याच्या बरोबर विशाल सुद्धा. विशाल थोडा अंडर प्रेशर होता, परंतु अक्षयनं सूत्र हातात घेतल्यावरती विशालनं त्याच्याकडून ऊर्जा घेतलेली आहे. तो देखील आता चौकार खेळायला लागला. अक्रॉस दी लाईन येत खेळायचा प्रयत्न होता, फसलेला तिथे. फलंदाज बऱ्यापैकी आपण बघत असतो की डिटरमाइंड शॉट खेळतात. मी अगोदरच ठरवतात, प्री डिटरमाइंड आपण म्हणतो की गोलंदाज चेंडू टाकायच्या अगोदरच ठरवलेलं असतं की मी इकडेच चेंडू मारणार आहे. पण पोझिशन एकदा गोलंदाजाला समजली की मग मात्र फलंदाजाचं काम कठीण होऊन बसतं. धावफलकावरती आहे 36 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू सोपा ठरला होता, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे तयार. चौथा धक्का. गोलंदाज अवेलनं एक महत्वाचं यश मिळवून दिलं. खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाला अत्यंत सोपा होता, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या हातामध्ये झेल देऊन तो परतला. भास्कर तिथे अप्रतिम झेल भास्कर कडून आपण बघतोय. 4 गडी बाद. धावफलकावरती 36 धावा. अवेलचं हे पहिलं षटक आहे आणि संघाकडून तो चौथं षटक टाकतोय. 4 गोलंदाजांचा वापर करायचा, निश्चित 5वा हा नवीन गोलंदाज असेल 5व्या षटकासाठी. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा पॉवरफुल फटका षटकार. फुलर लेनचा हा चेंडू अक्रॉस द बॅट, आतली कड घेऊन खराब क्षेत्ररक्षण, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या षटकामध्ये धावांचा पाऊस पडतोय.
कुणाल मात्र 16 वर्षाचा हा खेळाडू. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्याचं आज पदार्पण झालंय आणि विशेष म्हणजे तो पहिलाच सामना खेळतोय. वाह, बाहेरची कड आणि जीवदान मिळतंय कुणालला. धावबाची एक संधी अजून होती, तीही गमावली. एक धाव इथे आणि एका धावी बरोबरच धाव फलकावरती 53 धावा. कुणाल कमी वयामध्ये कुणालला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळते. खरं तर पाकिस्तानचा रमीज राजा 15व्या वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला होता. 16 वर्ष 205 दिवसांचा असताना सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं आहे. पार्थिव पटेल 17व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला होता. तातेंदू तैबू देखील 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला होता. अनेक असे खेळाडू आहेत की 15व्या 16व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. कुणाल, ओहो, वंडरफुल वंडरफुल पॉवरफुल षटकार. अक्षयच्या बॅटमधून हा षटकार. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल तर 16 वर्षाचा कुणाल स्ट्राइक एंडला असेल. एक षटकार कुणालच्या बॅटमधून. प्रदीप नवीन फलंदाज. सतीश शेळकेला मिळालेलं यश, त्यापूर्वी 13 धावा. यावेळेस मोठा प्रयत्न, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि 6वा फलंदाज कुणाल बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं आपले सन्माननीय अतिथी विलासजी मार्के यांचं आगमन होतंय. धडाकेबाज क्रिकेट संघ धडाकेबाज चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. 59 धावा 5 षटकामध्ये उभ्या राहिल्यात तर विजयासाठी 12.00च्या सरासरीनं 60 धावांची गरज राहील धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली संघाला. चांगली फलंदाजी. पहिल्या 13 चेंडूमध्ये योगेश अधिकारी, मयूर शेळके यांनी फलंदाजांना रोखून ठेवलं होतं, परंतु अखेर हा बांध फुटला ज्यावेळेस अक्षय मैदानामध्ये आला आणि अक्षयने ताबडतोड फटकेबाजी करत इथे 30 धावांचं योगदान दिलं. त्यासाठी मात्र तो 9 चेंडू खेळला. अक्षयसाठी बक्षीस आहे तुलसीदासजी तुपे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय अतिथी विलासजी मार्के यांचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करतो रुपेशजी शेळके, आपल्या शुभ हस्ते आपण मार्के सरांना सन्मानित करा. क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये देवगावचा संघ दाखल झालाय, डेरे दाखल झालाय. 59 धावा त्याने बनवल्यात आणि 60 धावा बनवण्यासाठी यजमान घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली उतरेल. 60 चला 60 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. वी बॉर्न टू विन. आणि घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर जिंकायचं असेल तर खरं तर प्रेक्षकांनाही नामी संधी आहे, कारण बाजूच्या गावामध्ये सगळ्यांनाच आपल्याला जाता येत नाही आपल्या संघाचा खेळ बघायला. अलीकडं लाईव्हची खूप चांगली व्यवस्था आता होते आणि त्यामुळं घर बसल्या
आपल्याला सामने बघता येतात. मी बघतो की आपल्या परिसरामध्ये घरी माता भगिनी सुद्धा आपल्या खूप आनंदाने आपले सगळे सामने बघत असतात. मला इकडे आल्यानंतर आपण बऱ्याच वेळा घरी निमंत्रण देता, त्यावेळेस मी विचारत असतो घरातल्या लोकांना की तुम्हाला कोणता खेळाडू आवडतो, तुम्ही मॅच बघता का, कोणत्या मॅच बघता. तर बऱ्यापैकी सगळ्या माता भगिनींकडून मला उत्तर असं येतं की आम्ही फक्त टेनिस बॉल क्रिकेट बघतो, लेदर बॉल क्रिकेट किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट आम्ही बघत नाही. म्हणजे कुठला देश कुठला खेळाडू आम्हाला काही माहीत नाही, परंतु आमच्या देवगावच्या संघातला कोण खेळाडू चांगला आहे, वडवली संघातला कोण खेळाडू कसा खेळतो हे मात्र त्यांना इत्यंभूत माहीत असतं. इतकं वेड क्रिकेटचं आपल्या परिसरामध्ये आहे आणि त्याचमुळे मोठ्या स्पर्धा सातत्यानं होत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये येईल. धडाकेबाज वडवली संघाकडून ओपनर्स सतीश भरत, सतीश शेळके, भरत शिंगोळे मैदानामध्ये दाखल. सलामीची जोडी, दोघेही आश्वासक फलंदाज आहे, आत्मविश्वासपूर्ण त्यांची चाल मैदानामध्ये. संगणक दौलत तुपे निश्चित प्रकारे या संघाविरुद्ध योजना त्याच्या मनामध्ये गुंगावत असतील. कोणत्या खेळाडू विरुद्ध कसं प्लॅन ठेवायचं, कोण गोलंदाज आपला यशस्वी ठरू शकतो, इथे काय केलं पाहिजे, लेंथ काय ठेवली पाहिजे, लाईन काय ठेवली पाहिजे, फील्ड सेटिंग कशी असेल, अशा अनेक समस्या असतात संगणकासमोर. खरं तर हा काटेरी मुळकूट असतो. वरून जरी चमकत असला तरी आतून काटे टोचत असतात, जखमा करत असतात. त्यामुळं संघनायकाचा मुकुट सांभाळणं ही सुद्धा सोपी गोष्ट नसते. दौलत तुपे आणि योगेश अधिकारी हे दोन संघनायक आहेत दोन्ही संघांचे. कोणता संघनायक आपलं जहाज पहिल तीरावरती घेऊन जाईल हे या सामन्यामध्ये कळणार आहे. पहिला चेंडू, ओहो वंडरफुल, काय शॉट आहे, सुपरियर शॉट. सतीश शेळकेचा धडाका. मला दिलाचा अध्यक्ष घडवलं तुझ्या दिला. अध्यक्ष नाही झालो तरी चालेल, परंतु संघाला जिंकून नक्कीच देणार. उजव्या बराचसा बाहेर. यावेळेस खरं तर रूम बनवून खेळायचा प्रयत्न होता मयूर योगेश सतीश शेळकेचा. फसलेला हा प्रयत्न. निर्धाव चेंडू खूप लांब, शरीरापासून लांब. अगोदरच त्याने डावी यष्टी सोडून दिली होती, परंतु उजव्या बराचसा लांब टाकलेला हा चेंडू होता. स्वप्नीलचा निर्धाव, 6 धावा. या अगोदरच्या सामन्यामध्ये षटकारानं सुरुवात करणार आहे सतीश. येस, सतीशचा पुन्हा एकदा ब्लास्ट. बंगाली रसगुल्ला षटकार. सतीश शेळकेच्या बॅट मधून पुन्हा एकदा एक मधुर असा गोड रसगुल्ला बघायला मिळाला. षटकार. 6 धावांबरोबर धाव फलकावरती 12 धावा. टीट फॉर टॅट आपण म्हणतो, जशाच तसं, ईट का जवाब पत्थर से. सतीश शेळके. फील्ड सेटिंग आपण पाहू शकतो. शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर. वाह वाह वाह, इटालियन पिझ्झा षटकार. अनुभवी टिळकले हा भारी, सांभाळली संघाची जबाबदारी. रक्षक हा बॅट्समन भारी, 36 रनांची खेळी हणारी. सतीश शेळकेची धुव्वाधार फलंदाजी. इटालियन पिझ्झा, त्या अगोदर बंगाली रसगुल्ला, 3 षटकार. चायनीज बर्गर सुद्धा बघायला मिळाला. 18 धावा. ओहो वंडरफुल, जबरदस्त फलंदाजीनं
इथं मैदानावरती धडाका कायम धडाका मी बाजता. एका भरच गोळे खेळतय रण झुंजार मी एका भरच गोळे खेळतय रण झुंजार त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो एक नंबर त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो एक नंबर सतीश शेळकेची बेधुंद फलंदाजी. देवीदासजी शिंगोळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पाठीमागचा चौकार हा सरळ गावचा वडापाव. धमाका सतीश शेळके. बावीस धावा इथे 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 जीवदान. मराठीमध्ये एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. अप्रतिम फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 23 धावा. काय सुरुवात आहे. 59 धावा बनवलं होतं. 60 धावांचं आव्हान होतं समोर. असं वाटत होतं की देवगावचा संघ प्रतिकार करेल, परंतु सतीश शेळकेने त्यांच्या सगळ्या आशांवरती अपेक्षांवरती पाणी फिरवलंय. खतरनाक फलंदाजी, धडाकेबाज फलंदाजी. धावफलकावरती 23 धावा. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्ले आता बॅटिंग पॉवर प्ले असेल. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि रोडेंटच्या बाजूने गोलंदाजी सुरू होईल. पुन्हा एकदा सतीश शेळके स्ट्राईक एंडवर. सतीश आतिश. आतिषबाजी काय असते दिवाळीमध्ये. यावर्षी कोरोनामुळे आतिषबाजी आपल्याला बघायला मिळाली नाही, आतिषबाजी करायला मिळाली नाही. सतीश ते सगळं उठतं इथं काढतोय आता. यावेळेस ओहो, आणि याच बरोबर LBW लेग बिफोर विकेटचा शिकार. DRS घेतलाय. एक रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यूचा वापर केला जाईल. सतीश शेळकेकडून 1 धाव मिळाली आहे. ती धावफलकावरती नोंदवली जाईल जर पंचांचा निर्णय जर 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 आहे ना मध्ये रिव्ह्यू नाहीये तर बॅटला चेंडू स्पर्श केलेला आहे आणि त्यामुळे पंचांनी निर्णय मागे घेतलाय. सतीश नाबाद असेल. 1 धाव धावफलकावरती लिहिली जाईल आणि स्कोर आता होईल 24 धावा. पहिल्यांदाच आतापर्यंत प्रेक्षकाच्या भूमिकेत असलेला फलंदाज भरत आता खेळाडूच्या भूमिकेमध्ये. त्याला भूमिका बदलाव्या लागलेल्या आहेत. वाह वाह वाह, ही भूमिका दमदार आहे, एकदम कडक. 4 धावा. पुन्हा एकदा पायामध्ये क्रॅम्प येतोय भरतच्या. खरं तर क्षेत्ररक्षण करताना तो पडला होता, तरी देखील मैदानामध्ये तो खेळण्यासाठी आला. दमदार असा चौकार खेळला आणि पुन्हा एकदा त्याच्या पायामध्ये क्रॅम्प आला. स्नायू दुखावलेत. मानिवली गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य दिलीपजी घुले यांचं आगमन झालंय. त्यांचा सन्मान आपण करतोय. मी सतीशजी शिंगोळे अर्थात भाई यांना विनंती, आपण पाहुण्यांना सन्मानित करा. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. पूर्वजांनी दिलेला आपल्याला तो वारसा आहे आणि निश्चित प्रकारे ग्रामस्थ वडवली, धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली तो वारसा जतन ठेवतायत, पुढच्या पिढीकडे घेऊन जात आहेत. भरतसाठी रनर मिळणार नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण आंतरराष्ट्रीय नियमांमधून रनर वगळलेला आहे. फलंदाजांना स्वतःच्या धावा स्वतःच काढाव्या लागतात. गोलंदाजांना मात्र बदली गोलंदाज मिळतो, परंतु त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. त्याचं राहिलेले षटक दुसरा उरलेल्या 10 खेळाडूंमधील जो कोणी खेळाडू आहे तो ते एखादा खेळाडू तो षटक पूर्ण करतो. परंतु फलंदाजाला अशी संधी कधी आहे, ज्यावेळेस तो मैदानामधून बाहेर जाईल त्यावेळेस पुढचा फलंदाज मैदानामध्ये येईल आणि बॅटिंग करेल. अर्थात बाद होणाऱ्या फलंदाजाला कधीही परत मैदानामध्ये येता येतं पुढचा फलंदाज बाद झाल्यानंतर. धावफलकावरती आहे धावा 20 नाही, धावा 28. षटक दुसरं सुरू आहे. भरतने देखील सतीश शेळकेच्या पावलावरती पाऊल ठेवलंय.
उजव्याच्या बाहेर आहे चेंडू, खूप तणाव त्याला जाणवेल आणि वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलकावरती 39 धावा. विजयासाठी मात्र 20 धावांची गरज आहे. आव्हान निश्चित प्रकारे माफ करा, 29 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी 31 धावांची गरज होती. पुढा अप्रतिम चेंडू आहे. थोड्याशा चुका होतील आमच्याकडून, माफ करा. चूक कोणाची असू द्यात, ती स्कोर टीमची आहे, स्कोरर टीमची चूक आहे आणि आम्ही दोन्ही स्कोरर आपली दिलगिरी व्यक्त करतो. कॉमेंटेटर हा स्कोररचा भाग असतो. यावेळेस ओहो, गॅप मोठा होता. 2 सैन्य तिथे रोखण्यासाठी होते, परंतु दोघांनाही चकमक चेंडू सीमारेषे बाहेर. 4. या ठिकाणी सन्मान्य आप्पासाहेब घुडे यांच्याकडून या ठिकाणी सॅनिटायझरचा संपूर्ण कॅन आपल्याला प्रेझेंट केले. खरं तर त्याची अत्यंत गरज आहे, कारण कोरोना अजून संपलेला नाही. तुम्ही सतत हात धुवत राहा, मास्क प्रॉपरली वापरा सगळ्यांनी. 1 धाव इथे मिळेल आणि षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 34 धावा, 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. खरं सर्वात अवघड वाटणारं हे आव्हान आता सोपं झालेलं आहे, परंतु अवघड सोपे या गोष्टी क्रिकेटमध्ये फार काळ टिकत नसतात. सोपी गोष्ट केव्हा अवघड होईल हे सांगता येत नाही, अवघड गोष्ट केव्हा सोपी होईल हे सांगता येत नाही. सोपी वाट असते, दिसत असते, अचानक ती वाट बिकट होऊन जाते, तर कधी कधी आडवळणाची वाट सुद्धा अचानक सोपी होऊन जाते. आणि हीच गंमत आहे क्रिकेटची. आपण ती इथे अनुभवतोय. आपण चर्चा करत होतो की गेले 8 महिने आपण कोरोनाच्या सावटाखाली आहोत. अनेक या कोरोनामुळं ज्यांना आपल्यातून सोडून जावं लागलेलं आहे. कोरोनावरती मात करणं म्हणजे एकमात्र उपाय त्यावरती की तुमची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असावी, आणि खेळ त्यासाठी अत्यंत सुंदर माध्यम आहे की खेळाच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रकृती, तुमची रोगप्रतिकार शक्ती तुम्ही मजबूत बनवू शकता. अक्षयच्या हातामध्ये चेंडू, भरत ऑन स्ट्राईक. चांगला फटका भरतचा, अक्रॉस दी लाईन येत त्याने खेळलेला तिथे चेंडूवरती तयार आहे. 1 धाव केवळ भरतला, अर्थात धडाकेबाज क्रिकेट संघ धावफलकावरती 35 धावा. 25 धावांची गरज असेल. 17 चेंडू मध्ये 25 धावा, 35 धावांची बित्तोड सलामी दिली या दोन्ही फलंदाजांनी. अप्रतिम देखणे फटके आज बघायला मिळाले. विशेषतः डोळ्याचं पारणं फेडणारे फटके होते आणि खास करून तमाम ग्रामस्थांना, क्रीडा रसिकांना त्याने खुश करून टाकले. उंच उडालेला हा चेंडू, फलन क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल आणि याच बरोबर सतीश शेळके बाद. मोठा धक्का. मोठी मेजवानी दिली आज सतीश शेळकेंनी. खरं तर असं वाटलं होतं की आता दिवाळीचा फराळ सुद्धा मिळेल, पण तो कडू झाला. 35 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, परंतु जाताना त्यांनी जो काही विस्फोट केलेला आहे संघाला अत्यंत सुस्थितीत आणून ठेवलंय. आणि हे काम असतं, सलामीवीराचं काम असतं. पहिल्या चेंडू पासून धडाका कायम ठेवला होता, तो बाद होईपर्यंत कायम होता. भरत एका बाजूला, खरं तर पायामध्ये क्रॅम्प असतानाही भरत खेळतोय, ही खरं तर मोठी गोष्ट आहे. 16 चेंडू 25 धावा. अक्षय गोलंदाज.
यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, समोर पुढ्यात पडला होता खरं तर, परंतु सदोष टेक्निक आपण म्हणू शकतो, तंत्रात चूक होती भरतच्या, कदाचित त्याचे पाय हलत नसतील आणि त्यामुळेच हा फटका तो कव्हर करू शकला नाही. धावफलकावरती आहे धावा 35. 15 चेंडू 25 धावांची गरज. अक्षयनं कमाल केली, मात्र आखूट टप्प्याच्या चेंडूला दिशा दाखवली, आकाशात भिरकावून दिलेला हा एक षटकार. मयूर शेळके तारणहार, योगेश अधिकारी ऑलराऊंडर. खेळाया जाती ते ग्राउंड वर, मारीचे चौकर आणि षटकार. भरतच्या बॅटमधून भरत आला परत. धावफलकावरती 41 धावा. लोवर फुल टॉस वरती चढवला आणि तिथे झेल सुटला. जीवदान आहे, खरं तर धावा अधिक मिळतील, परंतु धाव घेण्यात असमर्थता दाखवली तिथे भरतनं. 1 धाव इथे मिळेल. धावफलकावरती 42 धावा. मात्र 18 धावांची गरज आहे. 13 चेंडू मध्ये 18 धावा धडाकेबाज वडवली संघाला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना वडवली विरुद्ध देवगाव. देवगाव संघाच्या 59 धावांना पाठलाग करत असताना वडवली संघ अत्यंत आकर्षक अशी फलंदाजी करताना दिसतोय. 4 षटकांचा खेळ जवळपास संपुष्टात येतोय आणि 4 षटकामध्ये धावफलकावरती 44 धावांची नोंद होते. 12 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज जिंकण्यासाठी धडाकेबाज वडवली संघाला. खूप चांगली फलंदाजी या 3 षटकामध्ये दाखवलेली आहे. विशेषतः सतीश शेळकेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ या खेळाडूवर उधळायला हरकत नाही. इतका दर्जेदार खेळ, दैदिप्यमान खेळ आज या मैदानामध्ये, या मॅच मध्ये दाखवलेला आहे तो सतीश शेळकेनं. बाद होण्यापूर्वी त्याने केलेला खेळ षटकार 0, 6, 6, 4, 1, 1 अशी फलंदाजी 24 धावांची भक्कम खेळी मैदानामध्ये उभी करणारा सतीश शेळके. चला थोडा वेळ आपल्याकडे आहे तर मला वाटतं देवीदास शिंगोळे यांच्याकडून सतीश शेळकेच्या बहारदार खेळाचं कौतुक झालं. खरं तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बक्षीस जाहीर केलं होतं. 3 लागोपाठ मारले नाही, पण 3 मारले, परत एक चौकार मारला आणि म्हणून खुश होऊन त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस हे सतीश शेळकेला दिलंय. देवीदाजी शिंगोळे यांनी आपल्या शुभ हस्तेच सतीश शेळके यांचा सन्मान करायचा आहे. कौतुकाची थाप पाठीवरती टाकणारे ग्रामस्थ आहेत आणि त्यामुळं वडवलीचे खेळाडू देखील त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतायत. एक चांगलं आयोजन ह्या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय आणि त्याचबरोबर ते खेळाडू देखील खूप चांगले आहेत, खूप चांगल्या प्रकारे ते खेळ करतायत. 44 धावा, 44 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 12 चेंडू 16 धावा. सामना काळजाचा ठोका चुकवणारा ठरेल की सोपा ठरेल. नवीन फलंदाज मयूर शेळके मैदानामध्ये, भरत शिंगोळे स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजीमध्ये बदल. दौलत तुपे ऑन मार्क, रोडेंच्या बाजूने दौलत तुपे, उजव्या हाताने राऊंड विकेट. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू, भरतचा प्रहार, हातोडा. चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच आहे, अजून बाहेर गेलेला नाही आणि तिथे काही धावा अर्थात 2 धावा मिळतील. अधिकच्या धावा भरत घेणार नाही. 2 धावांबरोबरच धावफलकावरती 46 धावा. खरं तर मोठा फटका होता, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता, असं वाटलं होतं की चेंडू 4 धावांसाठी जाईल, परंतु आउटफील्ड तिथं खूप स्लो आहे आणि त्यामुळंच की काय या धावा मिळाल्या नाहीत. अप्रतिम शॉट, लॉंग ऑनला अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1च धाव इथे अपेक्षित आहे. 47 धावा. लढाऊ वृत्तीचं खरं तर कौतुक करायला पाहिजे भरतच्या. जखमी असतानाही तो खेळतोय आणि लढतोय. खरं तर ती मराठ्यांची ओळख आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणं
शत्रूला नामोहरम करणं ही खरं तर वृत्ती फार पूर्वीपासून मराठ्यांमध्ये अंगात आणि रोमारोमात भरलेली आहे. त्यामुळे जखमा ह्या फार चिंतेची गोष्ट नसते. ही अनेक युद्धांमध्ये आम्ही बघितलेलं आहे. क्रिकेटच्या मैदानांमध्ये तर तुम्हाला हे बघायला मिळते. मयूर शेळके ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू आकाशामध्ये आणि याचबरोबर प्रश्न तर पंचांकडे विचारलेला आहे. चेंडू कुठे लागलाय, कसा गेलाय, टप्पा पडून हे बघायचंय. पंचांकडे जे अपील होतं, अपील तर पंचांनी फेटाळलंय. एक रिव्ह्यू शिल्लक आहे, त्याचा वापर करता येऊ शकत होता, परंतु संघनायक दौलत तुपेनं तो रिव्ह्यू घेतलेला नाही. हो माफ करा, कॅचसाठी रिव्ह्यू नाहीये. कॅचसाठी रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू LBW आणि ओव्हर दी वेस्ट या दोन नियमांसाठीच रिव्ह्यू वापरण्यात येईल. झेलबादसाठी आपण रिव्ह्यू देत नाही. सकाळीच त्या सूचना दिल्या होत्या आणि त्यामुळं या चेंडूवरती तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. खरं तर ती तंत्राची मर्यादा आहे. आपण 4 कॅमेऱ्यांबरोबर प्रक्षेपण करत आहोत, परंतु हे कॅमेरे पुरेसे नाहीत. आणि विशेष म्हणजे आपल्याकडं कुठल्याही प्रकारे सॉफ्टवेअर नाही की या सगळ्याचं विश्लेषण करेन, 4 कॅमेऱ्यांची प्रतिमा एकत्र करून नवीन प्रतिमा देईल, चेंडू कुठे लागलाय. ओ हो, इथे 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 ब्लास्ट, षटकार मयूर शेळके. टिळकले हा भारी, संभाजी संघाची जबाबदारी. ऐशी रक्षक हा दुश्मन भारी. थँक्यू डीजे, थँक्यू. 53 धावा, 7 धावा दूर विजयापासून. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे मयूर शेळके बाद. जिंकण्यासाठी धडाकेबाज वडवली संघाला. विजय मिळाल्यानंतर विजयाचा महोत्सव, उत्सव साजरा करायचा असेल, आनंद साजरा करायचा असेल तर डीजेची गरज आहे आणि इथे डीजे ऑलरेडी आहे. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. 30 चेंडू मध्ये हव्या होत्या 60 धावा. अत्यंत आक्रमकपणे फलंदाजी करत धडाकेबाज संघ वडवली विजयाच्या दिशेने आगेकूच करेल. खाली राहिलेला चेंडू, धावाची संधी इथे पाहायचंय. फलंदाज बाद होईल. 6 चेंडू 7 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर 53. येऊ शकते. अजूनही सामन्यामध्ये रंगत कायम आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. धडाकेबाज संघ वडवली की देवगाव, याचं उत्तर आपल्याला 6 चेंडू मध्ये मिळेल. गोलंदाज शेवटचं षटक टाकण्यासाठी रोशन. मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या एका षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद करत सामनावीराचा किताब पटकावणारा खेळाडू रोशन गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक आणि 7 धावा. खूप चांगला सामना आहे हा. सातत्यानं विजयाच्या मार्गावरती आरूढ असताना देखील मोठे धक्के दिलेले आहेत देवगाव संघानं आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना आणलेला आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ बघितल्यानंतर असं वाटत होतं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल की नाही, परंतु दौलत तुपे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा शर्थ केली प्रयत्नांची
आणि शेवटच्या षटकामध्ये 7 धावा ठेवलेल्या आहेत. रोशन इज द मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोशन गोलंदाजीसाठी, तर भरत ऑन स्ट्राईक. सलामीला आलेला भरत खूप लॉंग इनिंग त्यांनी खेळलेली आहे. मॅरेथॉन इनिंग तो पेश करतोय मैदानामध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत तो संघर्ष कायम ठेवतोय. संघर्षातून नव्याचा जन्म होत असतो. यावेळेस स्क्वेअर कट, थोडा हवेमध्ये चेंडू आहे. हो, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. भरतच्या संघर्षपूर्ण फलंदाजीचं खरं तर कौतुक झालं पाहिजे. सलामीला आलेला हा फलंदाज अजूनही टिच्चून फलंदाजी करतोय. मला वाटतं एकदा टाळ्या झाल्या तरी चालतील भरतच्या या झुंजार खेळीसाठी. यावेळेस चेंडू तर खेळलाय, धावबाची संधी मोठी, परंतु भरत अखेर धाव घेतोय. एका धावेबरोबरच धावफलकावरती असतील आता 58 धावा. 4 चेंडूमध्ये हव्यात 2 धावा. योगेश अधिकारी स्ट्राईक एंडवरती. 4 चेंडू आणि 2 धावा. विजू गुशी वृत्ती आपण म्हणतो, म्हणजे सातत्यानं नव शोधण्याची वृत्ती असते त्याला आपण, किंवा यश मिळवण्याची वृत्ती असते त्याला विजू गुशी वृत्ती म्हणतात. आणि भरतनं ती वृत्ती दाखवली या सामन्यामध्ये. खरं तर तो जबाबदारी झटकू शकत होता, जखमी होता तो, मी नाही खेळत, दुसरं कोणीतरी खेळा, परंतु ती जबाबदारी त्याने अंगावरती घेतली आणि पेलली सुद्धा. ओहो, चेंडू उडवलाय, ड्राईव्ह केला, इनसाइड आउटचा शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. एक टप्पा घेत सीमारेषेच्या आतमध्ये नाही तर बाहेर, आणि याच बरोबर सामना जिंकला धडाकेबाज संघ वडवली संघानं. अभिनंदन देवगाव संघाचे आभार. आता वाजवा डीजे. मयूर शेळके तारणहार, योगेश अधिकारी ऑलराऊंडर.